नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपले ज्ञानसागर MPSC अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत। आपण गेल्या 2 लेक्चर्समधून हिस्ट्रीच्या अभ्यासक्रमाला सुरुवात केली आहे। मागच्या लेक्चरमध्ये आपण जिओलॉजिकल टाइम स्केल ही संकल्पना पाहिली आणि याच्यामध्ये आपण हिस्ट्रीचा अभ्यास करताना जो मोठा कालखंड आहे तो कसा वेगवेगळ्या छोट्या छोट्या भागांमध्ये डिवाइड करून त्याचा अभ्यास करायचा ते आपण पाहिलं। तर आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण थोडी रिव्हिजन करूया की मागच्या लेक्चरमध्ये आपण काय काय घेतलं। तर जिओलॉजिकल टाइम स्केलमध्ये आपण पाहिलं की पूर्ण जो कालखंड आहे पृथ्वीच्या निर्मितीपासून ते आत्तापर्यंतचा कालखंड आपण इयॉन, एरा, पिरियड्स, एपॉक आणि एजेसमध्ये डिवाइड केला आहे। याच्यामध्ये महत्त्वाचे इयॉन्स 4 इयॉन्स आहेत, ते आहे हार्डन, आर्कियन, प्रोटोझोइक आणि फॅनेरोझोइक। फॅनेरोझोइक एरा आपल्याला खूप महत्त्वाचा आहे कारण की या इयॉनमध्ये मानवी आणि वनस्पती जीवन जे आहे त्याचे इव्होल्यूशनला सुरुवात जी आहे ती या काळामध्ये झाली आणि आत्ता सध्यासुद्धा जो इयॉन चालू आहे तो आहे फॅनेरोझोइक इयॉन। त्याच्यानंतर आपण फॅनेरोझोइक इयॉनचं क्लासिफिकेशन पॅलिओझोइक, मेसोझोइक आणि सिनोझोइक एरामध्ये केलं। याच्यामध्ये मेसोझोइक एरा महत्त्वाचा आहे कारण की त्याचे पिरियड्स जे आहेत ट्रायसिक, ज्युरासिक आणि क्रेटॅशियस। याच्यामध्ये ज्युरासिक पिरियडमध्ये डायनासॉर्सचं अस्तित्व होतं आणि क्रेटॅशियस पिरियडमध्ये डायनासॉर्स जे आहेत ते एक्सटिंक्ट झाले। सेनोझोइक एरा जो आहे तो टर्शरी आणि क्वाटर्नरी पिरियडमध्ये डिवाइड होतो आणि पुढे जाऊन टर्शरी पिरियड्स 5 एपॉकमध्ये आणि क्वाटर्नरी पिरियड 2 एपॉकमध्ये डिवाइड होतो। हे 2 एपॉक आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत, ते आहे प्लेस्टोसिन आणि होलोसिन। याच्याबद्दल आपण डिटेल माहिती घेतली होती। प्लेस्टोसिन आणि होलोसिन एपॉक जो आहे ते परत एजेसमध्ये डिवाइड होतात। सो प्लेस्टोसिन याचा अर्थ आपण पाहिला, प्लेस्टोसिन म्हणजे लास्ट ग्रेट आइस एज की जिथून मानवी इतिहासाला सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो। सो प्लेस्टोसिन एपॉक जो आहे तो परत इओलिथिक आणि पॅलिओलिथिक एजेसमध्ये डिवाइड होतो आणि होलोसिन एपॉक जो आहे ज्याचा अर्थ होतो वर्तमान, म्हणजे आत्ता सध्या आपण ज्या एपॉकमध्ये आहोत तो आहे होलोसिन एपॉक। याचे परत 2 एजेसमध्ये डिव्हिजन होतं, ते आहे मेझोलिथिक एज आणि निओलिथिक एज। सो यालाच मराठीमध्ये पुराणाश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग असं म्हटलं जातं। सो याच्यामध्ये सुद्धा आपण आता नेक्स्ट जे आहे ह्याच्यामध्ये आपण पॅलिओलिथिक, मेझोलिथिक आणि निओलिथिक याचा डिटेल अभ्यास पाहणार आहोत की कोणता काळ होता, या काळामध्ये मानवी जीवनाचा इतिहास कसा पुढे जात गेला हे आपण पाहणार आहोत। ठीक आहे। सो आपण इथे हे सुद्धा पाहिलं की हिस्ट्री जी आहे ती आपण 3 भागांमध्ये डिवाइड करतो, प्री हिस्टॉरिक पिरियड, प्रोटो हिस्टॉरिक पिरियड आणि हिस्टॉरिक पिरियड। प्री हिस्टॉरिक म्हणजे प्रागैतिहासिक काळ, प्रागैतिहासिक काळ म्हणजे असा काळ की ज्या काळामध्ये आर्ट ऑफ रायटिंग अवेलेबल नाही आहे, म्हणजे लेखन कौशल्य इथे अवेलेबल नाही। लेखन कौशल्य अवेलेबल नाही, मग या काळामधला इतिहास आपल्याला ज्या सोर्सेसद्वारा कळतो, ज्या स्रोतांद्वारे कळतो, ते स्रोत आहेत ॲनिमल अँड प्लांट रिमेन्स, म्हणजे ॲनिमल आणि प्लांट्सचे जे अवशेष जे आहेत ते गाडले गेलेले जमिनीखाली, त्याच्यानंतर जमिनीखाली गाडली गेलेली त्या काळाची जी अवजारे आहेत ती, आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे भिंतींवरती वगैरे रेखाटलेली जी चित्र आहेत ती, या मार्फत आपल्याला त्या काळातला इतिहास समजतो। प्रोटो हिस्टॉरिक पिरियड म्हणजे तुम्हाला सांगितलं, उदाहरणासहित सांगितलं होतं की मेसोपोटामियन आणि हरप्पन सिव्हिलायझेशन या दोघांचं जर आपण कंपॅरिझन केलं तर या काळामध्ये मेसोपोटामियन सिव्हिलायझेशनकडे त्यांची स्वतःची स्क्रिप्ट होती, लेखन कौशल्य होतं आणि ते व्यवस्थित अवगतही झालेलं आहे आत्ताच्या काळामध्ये। परंतु तेच जर हरप्पन सिव्हिलायझेशनच्या बाबतीत पाहिलं तर जरी त्यांच्याकडे स्वतःची लेखन कौशल्य अवेलेबल असली, स्क्रिप्ट अवेलेबल असली, तरीसुद्धा त्याचा उलगडा अजूनपर्यंत झालेला नाही आहे। सो असा जो काळ आहे त्या काळाला आपण प्रोटो हिस्टॉरिक पिरियड म्हणतो। आणि हिस्टॉरिक पिरियड म्हणजे असा कालखंड की ज्या काळामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला लेखन साहित्य अवेलेबल आहेत आणि या लेखन साहित्यांच्या मार्फत आपण तेव्हाची जी हिस्ट्री आहे ती जाणून घेतो। सो आता इथून पुढे आपण जे पाहणार आहोत तो लिथिक एज आपण पाहिलं। सो लिथिक एज म्हणजे स्टोन एज। सो आपण पाहिलं की प्लेस्टोसिन एपॉक आणि होलोसिन एपॉक याच्यामध्ये जे एजेस आहेत त्याला आपण लिथिक एज म्हणतो। म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत जे अश्मयुग ऐकत होता ते अश्मयुग म्हणजे या काळातलं आहे। सो लिथिक म्हणजे काय, स्टोनला आपण म्हणतो अश्म, आणि तेव्हापासून की त्या काळातला तो काळ जो आहे त्याला आपण म्हणतो की लिथिक एज। मग हा लिथिक एज परत 3 ह्याच्यामध्ये डिवाइड होतो, एक आहे पॅलिओलिथिक, मेझोलिथिक आणि निओलिथिक।
सो आता कोणत्या घटकांच्या आधारे आपण या तिघांना डिवाइड करतोय, तर याच्यामध्ये 2 महत्त्वाचे घटक आहेत. ते म्हणजे पर्यावरणामध्ये होणारे बदल आणि दुसरा म्हणजे मानवाच्या जीवनशैलीमध्ये होणारे बदल, म्हणजेच चेंजेस इन एन्व्हायरमेंट. त्याला आपण पर्टिक्युलरली कोणता फॅक्टर घेणार आहे, तर टेम्परेचर, वातावरणामध्ये तापमानात होणारा बदल, आणि दुसरा आहे लाईफस्टाईल, चेंजेस इन लाईफस्टाईल, मानवी जीवनामध्ये होणारा बदल. आता तो कशावरून, मानवी जीवनामध्ये बदल म्हणजे काय, तर तुम्ही पाहिलं असेल की जसं मानवाचं इव्हॉल्युशन झालं त्याच्या उत्पत्तीपासून, त्याच पद्धतीने मानवाचे जे जगण्याची जी शैली आहे, जीवनशैली आहे, ती सुद्धा सुधारत गेली. त्याच्यामध्ये सुद्धा टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट होत गेल्या. त्याच्यामध्ये जे अवजारे वापरली त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट होत गेल्या, शेतीचं तंत्रज्ञान विकसित होत गेलं. सो अशा पद्धतीने मानवाची जी विकास जो आहे ती म्हणजे चेंजेस इन लाईफस्टाईल. याच्यावरून आपण हे जे क्लासिफिकेशन केले ते या घटकांवरती अवलंबून आहे. आणि दुसरं आहे टेम्परेचर. टेम्परेचर म्हणजे आपण पाहिलं असेल की पॅलिओलिथिक एज जो आहे त्याला आपण ग्रेट आईस एज म्हणतो. ते ग्रेट आईस एज जो आहे प्लेस्टोसिन एपॉक त्याच्यामध्ये येतो. म्हणजे या काळामध्ये, हा जो काळ आहे या काळामध्ये पृथ्वीवरती बर्फ होता. मेझोलिथिक जो आहे तो ट्रान्झिशन पिरियड आहे, म्हणजे बर्फ वितळण्याचा काल आहे. आणि त्याच्यानंतर निओलिथिक जो आहे म्हणजे आत्ताचं जे वातावरण आहे ते वातावरण तयार झालं आणि तेच वातावरण पुढे कंटिन्यू राहिलेलं आहे. सो म्हणून तापमान बदलावरून आपण काय केलं, याचे हे केलेले आहेत, क्लासिफिकेशन केलेलं आहे. सो आता आपण पाहूया पर्टिक्युलरली पॅलिओलिथिक जो आहे. सो पॅलिओलिथिक एज जो आहे तो सुरू होतो साधारण 1 मिलियन इयर्स ॲगो आणि संपतो 10,000 इयर्स ॲगो. म्हणजे 10 लाख वर्षांपासून त्याची सुरुवात होते ते 10,000 वर्षांपूर्वीपर्यंत पॅलिओलिथिक जे एज आहे ते चालतं. आणि हेच पॅलिओलिथिक एज परत 3 एजेसमध्ये आपण डिवाइड केलेलं आहे. ते आहे लोअर पॅलिओलिथिक, मिडल पॅलिओलिथिक अँड अप्पर पॅलिओलिथिक. सो आता आपण पर्टिक्युलरली लोअर पॅलिओलिथिक एज जो आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. सो लोअर पॅलिओलिथिक एज, लोअर पॅलिओलिथिक एज. आता हे लोअर पॅलिओलिथिक एज जे आहे त्याची सुरुवात कधी झाली ते महत्त्वाचं आहे. कधी सुरुवात झाली तर 10 लाख वर्षांपूर्वी, 10 लाख इयर्स ॲगो. ते आता हे चाललं किती वर्षांपर्यंत, ते 1 लाख इयर्स ॲगो. म्हणजे 10 लाख वर्षांपूर्वी याची सुरुवात झाली आणि त्याची समाप्ती 1 लाख वर्षांपूर्वी झाली असं आपण म्हणू शकतो. सो हे आहे लोअर पॅलिओलिथिक एज. पण हे आपण पूर्ण जगाची संकल्पना घेतली तर, मग फक्त भारताच्या बाबतीत जर आपण घेतलं तर पॅलिओलिथिक एज कधी सुरू होतं, तर जर इंडियाच्या बाबतीत घेतलं तर इंडियाचं साठी पॅलिओलिथिक एज सुरू होतं 5 लाख वर्षांपूर्वी, 5 लाख इयर्स ॲगो. आणि याचे सगळ्यात प्रथम पुरावे आढळतात ते आहे पोतवार पठार जे आहे, पोतवार प्लॅटो जे आहे तिथे. आता हा पोतवार प्लॅटो आहे कुठे, तर वायव्य भारतामध्ये, ज्या ठिकाणी झेलम नदी जी आहे ती भारताची सीमा सोडून पाकिस्तानच्या सीमेमध्ये एंटर करते, तो जो भाग आहे त्या भागामध्ये तो भाग जो आहे तो आहे हा पोतवार पठारांचा भाग. पोतवार प्लॅटो जो आहे, पोतवार पठार तो भाग आहे. आता याला कधी कधी पोतवार पण म्हटलं जातं, त्याच्यानंतर पोतोहार पण म्हटलं जातं, पोधवार असंही म्हटलं जातं. त्याच्यामुळे मराठीमध्ये याच्या बऱ्याच वेगवेगळ्या नावं आहेत. सो पोतवार पठार, इंग्लिशमध्ये पोतवार प्लॅटो. ठीक आहे. सो वायव्य भागामध्ये हा आहे की जिथे सगळ्यात पहिल्यांदा भारतामध्ये लोअर पॅलिओलिथिक एज म्हणजे अधो पुराणाश्म युगाचे अवशेष सापडले. ठीक आहे. सो म्हणून ही गोष्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे की भारतामध्ये लोअर पॅलिओलिथिक एजला सुरुवात कधी झाली तर 5 लाख वर्षांपूर्वी. आणि कुठून झाली तर पोतवार पठार, जिथे झेलम नदी भारताची सीमा सोडून पाकिस्तानच्या सीमेमध्ये प्रवेश करते त्या ठिकाणी, की जिथे खूप सारे मिठाच्या खाणी आहेत. आणि त्या ठिकाणी आपल्याला काय मिळालेले आहेत तर मानवाचे लोअर पॅलिओलिथिक एजमधले अवशेष मिळालेले आहेत. ठीक आहे. सो आता म्हणून ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पूर्ण जगासाठी ही संकल्पना आहे, पण भारतासाठी कधी सुरुवात झाली 5 लाख वर्षांपूर्वी, कुठून सुरुवात झाली पोतवार पठार. ठीक आहे. आता या काळामध्ये कोणता महत्त्वाचा दगड वापरला गेला होता
तर तो आहे क्वार्टझाईट. क्वार्टझाईट, ठीक आहे. सो क्वार्टझाईट स्टोन जो आहे त्याचा वापर करून या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवजारे जे आहेत ती तयार केली गेली होती. मग या काळामध्ये कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करून अवजारे तयार केली गेली, तर त्याला आपण म्हणतो प्रत्यक्ष आघात तंत्रज्ञान. सो या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत, कारण की ह्या घटक आहेत की जे त्या पर्टिक्युलर एजेसला डिवाइड करतात एकमेकांपासून. सो प्रत्यक्ष आघात तंत्रज्ञान यालाच आपण म्हणतो डिरेक्ट प्रिफॉर्म टेक्निक. म्हणजेच काय, समजा जर आपल्याकडे दोन दगड आहेत तर ते दोन दगड एकमेकांवरती त्यांचा आघात करून आघात करून जे टूल्स तयार होतात ते टूल्स त्या काळामध्ये वापरले गेले. म्हणून ते जे तंत्रज्ञान आहे त्याला काय म्हणतो आपण, प्रत्यक्ष आघात तंत्रज्ञान, ज्यामध्ये दोन दगड एकमेकांवरती आदळले जातात आणि त्याच्यामधून टूल्स जे आहेत ते तयार केली जातात. मग अशा पद्धतीने जे टूल्स तयार होतात याला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो कोअर टूल्स. याला जे नाव आहे ते आहे कोअर टूल्स. मराठीमध्ये याला म्हणतात गाभा हत्यारे. मराठीमध्ये काय म्हणतात याला, गाभा हत्यारे. म्हणजेच काय, एक दगड आपण जर घेतला आणि दुसऱ्या दगडाने जर त्याच्यावरती कंटिन्युअस जर आघात करत राहिलो, आपण एका दगडाने दुसऱ्यावरती मारत राहिलो, तर त्या म्हणजे जो पहिला दगड असतो त्याचा आतला भाग जो आहे, गाभा भाग जो आहे, त्याला एक पर्टिक्युलर शेप मिळतो आणि म्हणून त्याला काय म्हणतो आपण, गाभा हत्यारे म्हणतो. मग आता जर तुम्ही पाहिलं तर हा सर्वात प्रथम हत्यारे आहेत. म्हणून या काळामधले जे हत्यारे आहेत ती जास्त विकसित नाही आहेत, ओबडधोबड आहेत, त्याला पर्टिक्युलर काही शेप नाही आहेत. मग हे कशासाठी वापरले जातात, तर तुम्हाला माहिती असेल की त्या काळामध्ये हंटिंग वगैरे करून जे ॲनिमल्सचं हंटिंग करून ते मांस हाडापासून सेपरेट करण्यासाठी किंवा खरवडून काढण्यासाठी, याच्यासाठी म्हणून या अशा टूल्सचा वापर केला जात असे. ठीक आहे. सो तुम्हाला कळलं असेल की हे तीन खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तर क्वार्टझाईट स्टोनचा वापर, प्रत्यक्ष आघात तंत्रज्ञान आणि त्याच्यापासून तयार केलेली हत्यारांना आपण म्हणतो कोअर टूल्स किंवा गाभा हत्यारे. ठीक आहे. सो आता तुम्हाला कळलं असेल की 5 लाख वर्षांपूर्वी भारतामध्ये सुरुवात झाली, पण हा जो लोअर पॅलिओलिथिक एज जे आहे, हे लोअर पॅलिओलिथिक एज भारतामध्ये याचे प्रत्यक्ष पुरावे जे आहेत, याचं संशोधन जे आहे ते शोधून काढलं कुणी, तर रॉबर्ट ब्रूस फूट असा एक संशोधक आहे की ज्यांनी साऊथ इंडियामध्ये पोलावरम येथे त्यांना एक हतकुराड सापडली आणि ही हतकुराड कधीची होती, तर लोअर पॅलिओलिथिक एजमधली होती. म्हणून पोलावरम या ठिकाणी कुणी, तर रॉबर्ट ब्रूस फूट यांनी त्यांना एक हतकुराड सापडली. तिथे सगळ्यात पहिल्यांदा भारतामध्ये डिस्कवर झालं लोअर पॅलिओलिथिक एज. ठीक आहे. सो आता महत्त्वाचे प्लेसेस कोणते आहेत, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की कोणकोणत्या प्लेसेस महत्त्वाच्या आहेत जेव्हा आपण लोअर पॅलिओलिथिक एजचा हे करतो. तर पोतवार प्लॅटू जो आहे, तो पोतवार प्लॅटू ही खूप महत्त्वाची प्लेस आहे ज्यावेळेस आपण लोअर पॅलिओलिथिक एजचा विचार करतो. आणि नर्मदा व्हॅली, कोणती व्हॅली, नर्मदा व्हॅली जे आहे, नर्मदा नदीचे खोरे, या भागामध्ये या युगाचा जास्त विस्तार झाला होता. मग या काळामध्ये लोकांचा व्यवसाय काय होता, त्या काळातल्या लोकांचा व्यवसाय मुख्यतः हंटिंग अँड गॅदरिंग. म्हणजे काय की या काळामध्ये भटकी जीवन अवस्था होती की फक्त शिकार करायची आणि कंदमुळे वगैरे गोळा करायचे, हे अशा प्रकारचं भटकं जीवन त्या काळामध्ये जगलं जात असे. ठीक आहे. सो हॅबिटॅट्स जे आहेत, म्हणजे कोणत्या ठिकाणी ही लोक राहत असत, तर महत्त्वाचं जे आहे ते आहे रॉक शेल्टर्स. सो रॉक शेल्टर्स याच्यामध्ये खूप महत्त्वाचे आहे. आता रॉक शेल्टर्स मुख्यतः करून हे कोणते असायचे, नॅचरल रॉक शेल्टर्स असायचे. आता या रॉक शेल्टर्सला काय म्हणतो आपण, नैसर्गिक अश्म आश्रयस्थळे असं मराठीतून म्हटलं जातं. म्हणजेच काय की या काळामध्ये काही घरं वगैरे बांधायची टेक्निक जी आहे ती अवेलेबल नव्हती. म्हणून ज्या ठिकाणी प्यायचं पाणी अवेलेबल आहे आणि ज्या ठिकाणी हत्यारं तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये दगड अवेलेबल आहेत, अशा ठिकाणी
जे रॉक शेल्टर्स असायचे, ठीक आहे, अशा ठिकाणी मानवाची वस्ती असायची. म्हणजे जे गुहा वगैरे आपण म्हटलं जातं, नॅचरल गुहा केव्ज जे असतील त्या ठिकाणी शक्यतो लोकांची वसाहत असायची. ठीक आहे. सो अजून एक महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक या काळाचं पाहिलं गेलं तर ते आहे की जे प्रायमरी डेव्हलपमेंट आहे लँग्वेजची, प्राथमिक स्वरूपामध्ये भाषेला सुरुवात या काळामध्ये झाली. म्हणून ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. प्राथमिक स्वरूपात भाषेला सुरुवात कोणत्या काळामध्ये झाली तर या काळामध्ये झाली. ठीक आहे, लोअर पॅलिओलिथिक एज. मग आता प्राथमिक काळात सुरुवात म्हणजे कशी, हातवारे करून किंवा साईन लँग्वेज वगैरे वापरून ज्या पद्धती जी भाषा वापरली जात असेल त्याला सुरुवात कुठून झाली तर लोअर पॅलिओलिथिक एज. ठीक आहे. सो लोअर पॅलिओलिथिक एज नंतर येतं मिडल पॅलिओलिथिक एज. कोणतं एज येतं? मिडल पॅलिओलिथिक एज. सो अगेन काय महत्त्वाचं आहे तर सुरुवात कधी झाली आणि शेवट कधी झाला तर मिडल पॅलिओलिथिक एजचा सुरुवात झाला 1,00,000 इयर्स ॲगो आणि चाललं कधीपर्यंत तर 10,000 वर्षांपूर्वी 40,000 वर्षांपूर्वीपर्यंत मिडल पॅलिओलिथिक एज जे आहे त्याची कालखंड आहे. मग या काळामध्ये जे महत्त्वाची दगड कोणते वापरले गेले तर जास्पर, अगॅट अँड कॅल्सिडोनी हे जे आहेत, परत लिहिते मी इथे, जास्पर, अगॅट अँड कॅल्सिडोनी हे 3 महत्त्वाचे दगड आहेत की जे दगड या काळामध्ये अवजारे तयार करण्यासाठी वापरले गेले. मग या काळामध्ये जे तंत्रज्ञान वापरलं गेलं हे अवजारे तयार करण्यासाठी त्याला आपण म्हणतो इनडायरेक्ट प्रीफॉर्म टेक्निक. म्हणजे काय? अप्रत्यक्ष आघात तंत्रज्ञान. म्हणजे काय? जसं मागे पाहिलं प्रत्यक्ष आघातमध्ये एक दगड दुसऱ्या दगडावरती डायरेक्ट मारला जायचा. आता त्यांना लक्षात आलं की बाबा कधी कधी होतं असं की हे दगड मारायच्या वेळेस आतला गाभा जो आहे, मेन हत्यार जे आपल्याला तयार करायचे ते पण कधी कधी तुटलं जातं. मग याच्यासाठी म्हणून काय तर आपण जे आत्ता जे छिन्नी हातोड्याची टेक्निक जी वापरतो ना ती टेक्निक म्हणजेच काय तर इनडायरेक्ट प्रीफॉर्म टेक्निक. त्यालाच काय म्हणतात? अप्रत्यक्ष आघात तंत्रज्ञान. मग या काळामध्ये हे तंत्रज्ञान वापरून जे टूल्स तयार केले त्याला काय म्हणतात तर फ्लेक टूल्स. काय म्हणतात यांना? फ्लेक टूल्स. त्याच्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ह्या तिन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. दगड कोणते वापरले गेले, त्याच्यानंतर टेक्निक कोणतं वापरलं गेलं आणि त्याच्यापासून तयार झालेले हत्यारांचं नाव काय आहे. ठीक आहे. सो हे मिडल पॅलिओलिथिक एज जे आहे ते कोणी सगळ्यात प्रथम शोधून काढलं तर HD सांखलिया. आता हा आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांसाठी खूप महत्त्वाचा विषय आहे. का तर HD सांखलिया यांनी सगळ्यात प्रथम मिडल पॅलिओलिथिक एजेस जे आहे याचे अवशेष जे आहे ते शोधून काढले. आणि कुठे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल नगर जिल्ह्यामध्ये नेवासा जो आहे, नेवासा हे जे ठिकाण आहे महाराष्ट्रामध्ये, त्या नेवासा या ठिकाणी सगळ्यात मोठं संशोधन झालं जर मिडल पॅलिओलिथिक एज मध्य पुराणाश्म युग या गोष्टीचा संकल्पनेचा विचार केला तर. ठीक आहे. म्हणून ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. HD सांखलिया यांनी नेवासा या ठिकाणी मिडल पॅलिओलिथिक एज जे आहे याचा सगळ्यात पहिल्यांदा शोधून काढलं. ठीक आहे. सो आता मग महत्त्वाचे प्लेसेस कोणते आहेत तर महत्त्वाच्या प्लेसेस आहेत तर बेलन रिव्हर व्हॅली ही आहे. बेलन रिव्हर व्हॅली जे आहे, ठीक आहे, बेलन नदीचा खोऱ्याचा जो प्रदेश आहे या ठिकाणी सर्वात जास्त प्रमाणामध्ये याचे सापडतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बुद्ध पुष्कर हे ठिकाण आहे राजस्थानमध्ये. त्याच्यानंतर सांघाव केव्ज जे आसाममध्ये आहे. त्याच्यानंतर जबलपूर आणि अतिराम पाकम जे साऊथ इंडियामध्ये आहे. ठीक आहे. सो ही खूप महत्त्वाची ठिकाणं आहेत जर मिडल पॅलिओलिथिक एज आपण कन्सिडर केलं तर. बेलन रिव्हर नदीचे खोरे, बुद्ध पुष्कर राजस्थान, सांघाव केव्ज आसाम, जबलपूर आणि अतिराम पाकम जे साऊथ इंडियामध्ये आहे. सो
सो ही महत्त्वाचे प्लेसेस आहेत की जिथे आपल्याला मिडल पॅलिओलिथिक एज मध्य पुराणाश्म युगाचे अवशेष सापडले जातात. तुम्हाला परत एकदा सांगितलंय की ह्याच्यामध्ये जे टूल्स वापरले जातात त्याला फ्लेक टूल्स असं म्हणतात. आता हे टूल्स जे आहेत ते पहिल्या गाभा हत्यारांपेक्षा छोटी आकाराने छोटी आहेत, त्याच्यानंतर पातळही आहेत आणि याची टेक्नॉलॉजी जी आहे दर्जा जो आहे तो सुद्धा कसा आहे आधीच्या गाभा हत्यारांपेक्षा उत्तम दर्जाची ही उदाहरणे आहे ही टूल्स आहेत. आता याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा घटक कोणता आहे, जसं आपण मागच्या ह्याच्यामध्ये भाषेच्या उगमाचा पाहिला तर इथे सगळ्यात पहिल्यांदा अग्नीचा वापर जो आहे तो या काळामध्ये केला गेला. कोणत्या काळामध्ये? मिडल पॅलिओलिथिक एजमध्ये, मध्य पुराणाश्म युग या काळामध्ये सगळ्यात पहिल्यांदा अग्नीचा वापर केला गेला. म्हणून हे महत्त्वाचं आहे, हे कॅरेक्टरिस्टिक खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. याच्यानंतर आपण पुढे जे पाहणार आहोत ते आहे अप्पर पॅलिओलिथिक एज. अप्पर पॅलिओलिथिक एज ज्याला आपण मराठीमध्ये ऊर्ध्व पुराणाश्म युग असं म्हणतो, ज्याची सुरुवात होते 40,000 वर्षांपूर्वी आणि समाप्ती होते 10,000 वर्षांपूर्वी. सो 40,000 वर्षांपूर्वीपासून 10,000 वर्षांपूर्वीपर्यंत याचा कालखंड आहे. जर तुम्ही तिघा कालखंडाचा विचार केला तर तो कालखंड कमी कमी होत गेलेला आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल, हा 10 लाख वर्ष पूर्वी ते 1 लाख वर्षांपूर्वी म्हणजे जवळपास 10 लाख वर्षांचा तो कालखंड आहे. त्याच्या पुढे 1 लाख इयर्स ॲगो टू 40,000 जवळपास 60,000 वर्षांचा कालखंड आहे. आणि जर इथे पाहिलं तर जवळपास 30,000 वर्षांचा कालखंड आहे. म्हणजे तुम्हाला कळत असेल की हा जो प्रत्येक ह्याचा कालखंड जो आहे, इव्हॉल्युशनचा काळ जो आहे तो कसा होत चालला आहे, कमी कमी होत चाललेला आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट पाहूया अप्पर पॅलिओलिथिक एज. महत्त्वाचं काय आहे, कोणत्या प्रकारचे स्टोन वापरले गेले तर याच्यामध्ये क्वार्टझाइट स्टोन अँड इग्नियस रॉक. इग्नियस रॉक म्हणजे अग्नीचे खडक जे आहेत ते याच्यामध्ये या काळामध्ये जास्त वापरले गेले. याच्यामध्ये जे तंत्रज्ञान आहे, जे टूल्स तयार करण्यासाठी, अवजारे तयार करण्यासाठी वापरलेलं तंत्रज्ञान त्याला आपण म्हणतो प्रेशर टेक्नॉलॉजी त्याला किंवा दाब तंत्रज्ञान असं म्हटलं गेलं आहे. दाब म्हणजे काय, एका खडकाचा, एका दगडाचा दुसऱ्या दगडावरती खूप जास्त प्रमाणामध्ये दाब देऊन त्याच्यापासून काय केले जायचे की जे टूल्स जे आहेत ते टूल्स तयार केले जायचे. म्हणून या काळामध्ये जे टूल्स तयार होतात त्यांना म्हटलं जातं ब्लेड टूल्स. सो त्यांची नावं काय आहेत, ब्लेड टूल्स. ओके. सो या काळामध्ये अजून एक वैशिष्ट्य आहे ते आहे बोन टूल्स. या काळामध्ये हाडांपासून तयार केलेली सुद्धा जे अवजारे आहेत ती सापडली आहेत. आणि ते कुठे सापडलेली आहेत तर आंध्र प्रदेशमध्ये एक ठिकाण आहे ज्याचं नाव आहे मुच्छित चिंतामणी गवी. हे खूप महत्त्वाचं आहे, MCQ होऊ शकतो याच्यावरती की अप्पर पॅलिओलिथिक एजमध्ये जे बोन टूल्स आहेत ते कुठे सापडले आहेत तर आंध्रा रिजनमध्ये मुच्छित चिंतामणी गवी नावाचं एक ठिकाण आहे की ज्या ठिकाणी आपल्याला बोन टूल्सही सापडलेले आहेत. सो कोणकोणत्या ठिकाणी या काळाचे अवशेष सापडतात तर एक आहे रेनीगुंठा साऊथमध्ये, बरोबर. त्याच्यानंतर आहे सांगाव केव्ज, आत्ताच आपण पाहिलं सांगाव केव्ज जे आढळतात आपल्याला आसाममध्ये. त्याच्यानंतर बुद्ध पुष्कर राजस्थानमधलं ठिकाण आहे बुद्ध पुष्कर. आणि अजून एक ठिकाण जो आहे चोपनी मंडो, मध्य भारतामध्ये आहे हे ठिकाण चोपनी मंडो. सो हे 4 ठिकाणं खूप महत्त्वाची आहेत. याच्यावरती कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात तर जोड्या लावा टाईपमध्ये जे प्रश्न आहेत ना की एका बाजूला एक काळ दिलेला आहे आणि त्या काळामधली महत्त्वाची ठिकाणं दुसऱ्या बाजूला दिलेली आहेत, तर जोड्या लावा हे जे आहे या पद्धतीचे प्रश्न याच्यावरती विचारले जातात. म्हणून हे खूप महत्त्वाचे आहेत. कोणकोणती ठिकाणं आहेत, रेनीगुंठा, सांगाव केव्स, बुद्ध पुष्कर आणि चोपनी मंडो की ज्या ठिकाणी अप्पर पॅलिओलिथिक एज जो आहे याचे अवशेष या ठिकाणी जास्त सापडले जातात. आता या काळाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य कोणतं आहे तर प्राथमिक स्वरूपामध्ये
कलेस प्रारंभ कोणत्या काळात झाला तर अप्पर पॅलिओलिथिक एज, आणि याचे महत्त्वाची ठिकाणं जी आहे ती आहे आदमगड आणि भीमबेटका. आदमगड आणि भीमबेटका. ठीक आहे. सो या ठिकाणी काय आहे, प्राथमिक स्वरूपामध्ये कलेस प्रारंभ झाला असं दिसतं. सो या काळातले जे पेंटिंग्स जे आहेत, मोस्टली पेंटिंग सापडतात. या काळातले जे पेंटिंग्स आहेत त्याची वैशिष्ट्य अशी आहेत की ती पेंटिंग्स मोठ्या साईजचे आहेत खूप, आणि त्याच्यामध्ये जे डार्क कलर जे आहेत, महत्त्वाचे कलर म्हणजे ग्रीन आणि रेड यांच्यासारखे डार्क कलर या काळामध्ये वापरले गेले. आणि मोस्टली ॲनिमल्स आणि ह्युमन्स हे दोन्ही सुद्धा याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये प्रेझेंट केलेले आहेत या पेंटिंग्समध्ये. म्हणजेच काय तर हंटिंग वगैरे यांच्यासारखे जे प्रसंग आहेत ते इथे पेंट केलेले आपल्याला आढळतात. म्हणून कलेस प्राथमिक स्वरूपात कलेस प्रारंभ या काळामध्ये झाला असं आपण म्हणू शकतो. सो इथे आपलं पॅलिओलिथिक जे आहे, पॅलिओलिथिक एज हे आपलं इथे संपतं. याच्यानंतर आपल्याला जे पाहायचं आहे ते आहे, आपण जातो मेझोलिथिक एजमध्ये. सो तुम्हाला परत एकदा मी मागच्या स्लाईडवरती नेते. आपलं आता पॅलिओलिथिकमध्ये, सॉरी इथे पहा. सो आपण पाहिलं लिथिक एजमध्ये आपण पॅलिओलिथिक एज इथे संपलं. पॅलिओलिथिकमध्ये लोअर, मिडल आणि अप्पर पॅलिओलिथिक असा पाहिलं आपण. आता त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत मिझोलिथिक एज. आता मिझोलिथिक एजला इथे एक मी शब्द वापरलेला होता आणि तो आहे ट्रान्झिशन पिरियड. आता ट्रान्झिशन पिरियड म्हणजे असं का म्हटलं असेल मी, तर तुम्हाला कळलं असेल की पॅलिओलिथिक एज जो आहे तो आईस एजच्या काळामध्ये मोडतो. मग हा मेझोलिथिक एज जो आहे ना, या काळामध्ये काय झालेलं आहे तर हे बर्फ जो आहे तो तापमानात बदल झाला आणि आता बर्फ वितळायला सुरुवात झालेली आहे. आणि बर्फ वितळण्याचा जो कालखंड आहे तो आहे मेझोलिथिक एज. तो आहे मेझोलिथिक एज. म्हणून याला आपण काय म्हणतो, संक्रमणाचा कालखंड असं म्हणतो. काय म्हणतो, ट्रान्झिशन पिरियड. काय म्हणतो, ट्रान्झिशन पिरियड. म्हणजेच काय, संक्रमणाचा कालखंड. ठीक आहे, संक्रमणाचा कालखंड. ठीक आहे. आता सुरुवात कधी झाली तर 10,000 वर्षांपूर्वीपासून 8,000 वर्षांपूर्वीपर्यंत, म्हणजे फक्त 2,000 वर्ष जो आहे तो हा कालखंड आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणून याला ट्रान्झिशन पिरियड म्हटलंय. ट्रान्झिशन पिरियड म्हणजे की आईस एज पासून साध्या आत्ताच्या युगामध्ये ट्रान्झिशन व्हायचं जे काळ आहे तो काळ आहे हा. ठीक आहे. सो हा सगळ्यात पहिल्यांदा हा कालखंड जो आहे तो सगळ्यात पहिल्यांदा जो डिस्कवर केला तो आहे भारतामध्ये कार्लाइल नावाचा एक सायंटिस्ट होता. त्यांनी मिर्झापूर, उत्तर प्रदेशमध्ये हे ठिकाण आहे, उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा कार्लाइल या व्यक्तीला, या सायंटिस्टला मेझोलिथिक एज जे आहे त्याचे अवशेष सापडले. म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे. सो कुणी डिस्कवर केला भारतामध्ये, सो डिस्कवर्ड बाय कार्लाइल. कुठे तर उत्तर प्रदेशमधल्या मिर्झापूर या ठिकाणी सगळ्यात प्रथम यांना शोध लागला. परंतु याबद्दलचं सर्वात जास्त संशोधन जे आहे ते झालेलं आहे गुजरातमधील लांघनज या ठिकाणी. ठीक आहे. सो ही गोष्ट पण खूप महत्त्वाचं आहे. जरी डिस्कवर कार्लाइल यांनी मिर्झापूर या ठिकाणी जर केलं असेल तरी सुद्धा याचं संशोधन जे आहे, सो मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन जे आहे ते लांघनज या ठिकाणी झालेलं आहे, जे ठिकाण गुजरातमध्ये केलंय आहे. आणि कुणी केलंय तर सांखलिया जे आहेत सायंटिस्ट, HD सांखलिया यांनी हे संशोधन जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये कुठे केलेलं आहे तर गुजरातमध्ये. सो ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायचं. जरी डिस्कवर कार्लाइल यांनी केलं असेल तरी मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन झालेलं आहे लांघनज या ठिकाणी. कोणाकडून तर सांखलिया, HD सांखलिया जे आहेत त्यांनी. सो या काळामध्ये जे टूल्स होते, आता तुम्हाला कळलं असेल की हा जो आहे तो ट्रान्झिशन पिरियड आहे. म्हणजे आईस एज पासून आत्ताच्या एजमध्ये ट्रान्झिशन पिरियड आहे. तर होतं कसं आहे की या काळामध्ये जे ॲनिमल्स जे आहेत ते ॲनिमल्ससुद्धा काय होणार आहेत, ॲनिमल्समध्ये सुद्धा हे झालेलं आहे म्हणजे त्यांचं इव्हॉल्युशन झालेलं आहे. त्यांचा आकार जो आहे, जसं डायनासॉरचा आकार होता, मॅमोथ नावाचा एक प्राणी होता जो आईस एजमध्ये सापडला जातो,
त्याच्यापासून आता काय झालेलं आहे, प्राण्यांचा जो आकार आहे तो आकार छोटा छोटा होत चाललाय. मग आकार छोटा होत चाललाय त्याच्यामुळे ओबडधोबड शस्त्र वापरून आता चालणार नाही. म्हणून शस्त्रांमध्ये सुद्धा काय झालं, शस्त्रांमध्ये सुद्धा डेव्हलपमेंट झाली, त्यांच्या टेक्निक्समध्ये डेव्हलपमेंट झाली. आणि मग या काळामधले जे टूल्स आहेत त्यांना आपण म्हणतो मायक्रो टूल्स, म्हणजेच सूक्ष्म हत्यारे जे आहेत ते. त्याच्यानंतर कंपाऊंड टूल्स, संयुक्त हत्यारे जे आहेत म्हणजे दोन हत्यारे एकमेकांना जोडून तयार केलेले कंपाऊंड टूल्स. आणि सममिती हत्यारे जे आहेत ते या काळामध्ये जास्त वापरली गेली. सो इथे तुम्हाला कळलं असेल की गेल्या 3 आपण एजेस जे पाहिले त्याच्यामध्ये आपले जे टूल्स जे आहेत त्या टूल्समध्ये सुद्धा काय होत आहे, टूल्समध्ये सुद्धा डेव्हलपमेंट होत चाललेली आहे. जसे आत्ता आपण पाहिले मायक्रो टूल्स, कंपाऊंड टूल्स आणि म्हणजे सूक्ष्म, संयुक्त आणि सममिती हत्यारे या काळामध्ये जास्त वापरली गेली. ठीक आहे. आता या काळामध्ये झालं असं, आता हा ट्रान्झिशन पिरियड आहे म्हणजे तापमानामध्ये वाढ होत चालली आहे, बर्फ वितळत चाललेला आहे. त्याच्यामुळे झालेलं काय आहे की पॉप्युलेशन जे आहे, पॉप्युलेशन लोकसंख्या जी आहे ती सुद्धा काय झालेलं आहे, वाढायला सुरुवात झालेली आहे. आता लोकसंख्या वाढायला सुरुवात झाली त्याच्यामुळे पहिल्यांदा जेव्हा ते रॉक शेल्टर्समध्ये राहायची ती जागा कमी पडायला लागली. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट झाली अशी की नद्यांची खोरी विकसित व्हायला लागली होती, त्याच्यामुळे मैदानी प्रदेश जे आहेत ते मिळायला लागले होते. मग अशा मैदानी प्रदेश जे आहेत ते मैदानी प्रदेशामध्ये आता लोकांचं काय व्हायला लागलं होतं, शिफ्टिंग व्हायला लागलं होतं. म्हणजे तुम्हाला लक्षात येत असेल की लाईफस्टाईल जी आहे ती कशी बदलते, तापमानात बदल झाल्यामुळे, वातावरणात बदल झाल्यामुळे लोकांची लाईफस्टाईल जी आहे ती आता बदलत चाललेली आहे. पहा, सो पहिल्यांदा पॉप्युलेशन वाढलं त्याच्यामुळे पहिल्यांदा जे डोंगराच्या म्हणजे माउंटनच्या फुट हिलला, ठीक आहे, ज्या ठिकाणी रॉक शेल्टर, नॅचरल रॉक शेल्टर मिळेल, ज्या ठिकाणी नॅचरल रॉक्स अवेलेबल होतील अशा ठिकाणी लोक राहत होती. आता ती हळूहळू कुठे मायग्रेट व्हायला सुरुवात झाली होती, मायग्रेशन इन प्लेन्स. ठीक आहे, म्हणजे हळूहळू आता मैदानी प्रदेशामध्ये स्थलांतर व्हायला सुरुवात झाली होती. आणि याच काळामध्ये आपल्याला असं आढळतं की प्राथमिक स्वरूपामध्ये शेती व पशुपालन जे आहे याला सुरुवात झाली. सो प्राथमिक स्वरूपामध्ये शेती व पशुपालनास सुरुवात कधी झाली, मेझोलिथिक पिरियडमध्ये. कोणता कालखंड आहे पहा, 10,000 ते 8,000 वर्षांपूर्वी. ॲक्च्युली सध्याच्या काही फॉरेन युनिव्हर्सिटीजनी केलेल्या स्टडीजमध्ये असंही आढळलेलं आहे की इजिप्त वगैरे या ठिकाणी जवळपास 25,000 वर्षांपूर्वीचे शेती करण्याचे त्यांना पुरावे सापडलेले आहेत. पण साधारणपणे आपण असं म्हणतो की प्राथमिक स्वरूपामध्ये शेती व पशुपालनास सुरुवात कधी झाली तर साधारण 10,000 ते 8,000 वर्षांपूर्वी मेझोलिथिक पिरियडमध्ये. आता मग तुम्हाला याच्यामधली महत्त्वाची ठिकाणं लक्षात ठेवायला लागणार आहेत. सो शेतीचे आपल्याला अवशेष कुठे सापडतात तर चोपनी मंडो, सराई, नहर, राय हे मध्य भारतामधली ठिकाणं आहेत. आणि ॲनिमल रिअरिंग म्हणजे पशुपालन जे आहे ते बागोर आणि आदमगड या ठिकाणी आपल्याला सापडलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर जे महत्त्वाचे प्रदेश जे आहेत, प्लेसेस जे आहेत, जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, जे मिझोलिथिक साईट्स आहे असं आपण म्हणू शकतो, ते महत्त्वाची ठिकाणं परत एकदा पहा. महत्त्वाची ठिकाणं कोणते आहेत, बागोर. ठीक आहे. त्याच्यानंतर येतो लांघनज, त्याच्यानंतर तुतीकोरीन जे साऊथमध्ये आहे आणि महादहा. ठीक आहे. महादहा हे ठिकाण आहे की ज्या ठिकाणी मेझोलिथिक साईट्स आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि सगळ्यात शेवटी याचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे, मेझोलिथिक पिरियडचं, मेझोलिथिक एजचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे तर या काळामध्ये दफन जे आहे, दफन करण्याचं, मृतदेह दफन करण्याची जी पद्धत आहे त्याला सुरुवात कुठे झाली तर त्याचे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला
सापडलं जातं की मेझोलिथिक एजमध्ये या ही जी प्रथा आहे याला सुरुवात झाली. सो तुम्हाला लक्षात येत असेल की दफन करण्याला सुरुवात झाली. म्हणजे आता दफन आपण का करतो, हे बरियल्स जे असतात हे बरियल्स आपण का होतात, तर याच्यामधून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की लोकांचे जे कल्चरल डेव्हलपमेंट आहे किंवा आयडियाज ज्या आहेत त्या डेव्हलप व्हायला आता सुरुवात झालेली आहेत. म्हणजे आपण जे देवाविषयी या विषयींच्या ज्या आयडियाज आहेत त्या तयार व्हायला सुरुवात झालेल्या आहेत असं आपण म्हणू शकतो. कशामधून, तर त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे जे बरियल्स आहेत, दफन केलेली ठिकाणं आहेत ते पाहिल्यानंतर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला समजतात. ठीक आहे. सो त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचे गोष्टी आहेत याच्यामध्ये. मेझोलिथिक काळामधल्या केव्ह पेंटिंग्स ज्या आहेत त्या खूप प्रसिद्ध आहेत. या काळामधले केव्ह पेंटिंग्स ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. सो शक्यतो याचं महत्त्वाचे ठिकाणं कोणते आहेत, तर आदमगड आणि तुम्हाला माहिती असेल कोणती आहे दुसरी, आत्तापर्यंत खूप वेळा आपण सांगितलं, कोणती आहे, भीमबेटका. सो अगेन कुठली आहेत, मध्य भारतातली ही ठिकाणं आहेत. कोणती कोणती, आदमगड आणि भीमबेटका. आता या काळामधली जर पेंटिंग्स तुम्ही पाहिले, केव्ह पेंटिंग्स जर पाहिले तर तुम्ही पाहिलं असेल की आता आपलं झालं इथे प्राथमिक स्वरूपामध्ये कलेस प्रारंभ कधी झाला, अप्पर पॅलिओलिथिक एजमध्ये. त्याच्यानंतर येतं मेझोलिथिक एज. आता या काळामधली जे केव्ह पेंटिंग आहेत ती कशी आहेत, प्रगत आहेत आणि प्रगत समाजाचे चित्रण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केलेले आहे. आता प्रगत समाजाचे चित्रण म्हणजे काय, तर प्रॉपर सोसायटी आपण म्हणतो, फॅमिली पॅटर्न आपण म्हणतो, त्याच्यानंतर सोशल गॅदरिंग्ज जे असतील त्याच्या संदर्भामध्ये ती चित्र या ठिकाणी दिसतात. त्याच्यानंतर रिलिजियस बिलीव्स जे आहेत, ठीक आहे. सो या काळामधले ते आपल्याला या चित्रांमधून आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर जे स्त्री आणि पुरुष जे आहे यांच्यामधलं कामांचं विभाजन आपल्याला या काळामध्ये दिसून येतं. सो तुम्हाला जर तुम्ही या काळातली चित्र जर पाहिली तर त्या चित्रांमधून तुम्हाला लगेच लक्षात येईल की जे फिमेल्स जे आहेत, स्त्रिया ज्या आहेत, ती कोणत्या प्रकारची कामं करताना चित्र काढलेली आहेत, तर प्रत्येक वेळेस लेस इम्पॉर्टंट काम जे आहे म्हणजे लाकूड गोळा करायचं काम, त्याच्यानंतर पुरुषांना हे करण्यामध्ये, हंटिंग करण्यामध्ये किंवा शिकार करत असताना त्यांना मदत करायचं काम, या गोष्टी. त्याच्यानंतर एकत्र येऊन मुलांना जेवण चारणं वगैरे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टींचं पेंटिंग्स त्या काळामध्ये केलेलं आहे. म्हणजे याच्यामधून तुम्हाला समजत असेल की कामांचं पण विभाजन झालेलं आहे. त्याच्यानंतर फॅमिलीज डेव्हलप झालेल्या आहेत आणि ह्या फॅमिली पॅटर्न्स जे आहेत ते आपल्याला याच्यामधून समजत आहेत. पुरुषांचं जे काम आहे ते प्रत्येक वेळेस पुरुषांचं काम जे आहे ते जास्त, ज्याला खूप मोठ्या प्रमाणात ताकद लागते अशी कामं जी आहेत ती पुरुषांनी केलेली दिसतात. म्हणजे शिकारीचं काम जे असेल ते जी कामं आहेत, म्हणजे जी डॉमिनेटिंग कामं आहेत ती पुरुषांनी केलेली या चित्रांमध्ये दाखवलेली आहेत. म्हणजे याच्यामधून तुम्हाला समजत असेल या सगळ्या चित्रांमधून की कुटुंब पद्धती ज्या आहेत त्या आपल्याला याच्यामधून दिसतात. त्याच्यानंतर महत्त्वाचे म्हणजे स्त्री पुरुष यांच्या कामांची विभागणी आपल्याला याच्यामध्ये दिसते. त्याच्यानंतर काही चित्रांमध्ये असंही आढळलेलं आहे की जी काही माणसं आहेत, काही पुरुष आहेत की त्यांनी शिरस्त्राण घातलेलं आहे. म्हणजे काही लोकांनी डोक्यावरती काहीतरी घातलेलं आहे आणि काही पुरुषांनी घातलेलं नाही, स्त्रियांनी घातलेलं नाही. याच्यावरून तुम्हाला असं दिसत असेल की जे धार्मिक संकल्पनांचा विकास याच्यामध्ये झालेला आहे. ठीक आहे. सो धार्मिक संकल्पनांचा विकास याच्यामध्ये झालेला आहे. सो या पेंटिंग्स, म्हणून ही पेंटिंग्स, मेझोलिथिक काळामधली ही पेंटिंग्स महत्त्वाची आहेत की प्रगत समाजाचे चित्रण जे आहे ते आपल्याला या काळामधल्या केव्ह पेंटिंग्समध्ये दिसून येतं. म्हणून ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सो हे मेझोलिथिक काळाच्या संदर्भामधल्या ह्या महत्त्वाच्या घटना आहेत किंवा महत्त्वाची पॉईंट्स आहेत. आता आपण जाणार आहोत निओलिथिक एजमध्ये. नेक्स्ट आहे निओलिथिक एज. आता जे सुरू होतं साधारण 8000 वर्षांपूर्वीपासून ते 8000 वर्षांपूर्वीपासून ते प्रेझेंट असं आपण जे आहे
तो काळ जो आहे तो असं आपण म्हणू शकतो की निओलिथिक एज जो आहे तो काळ आहे. आता हा जो निओलिथिक काळामधले महत्त्वाच्या साईट्स ज्या आहेत किंवा भारतामध्ये कुणी जास्त डिस्कवर केलं तर ली मसुरी नावाचा एक सायंटिस्ट होता की ज्यांनी रायचूर दोआबामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन केलं. तर 1842मध्ये त्यांनी निओलिथिक एज जे आहे ते भारतामध्ये रायचूर दोआबामध्ये त्यांनी म्हणजे डिस्कवर केलं. आणि दुसरे जे आहेत ते आहे जॉन लबॉक. ठीक आहे. सो जॉन लबॉक आणि ली मसुरी या दोघांचं काम निओलिथिक एज याच्या संदर्भामध्ये खूप महत्त्वाचं आहे. ली मसुरी यांनी रायचूर दोआबामध्ये काम केलं आणि तिथे साईट्स डिस्कवर केल्या. तर जॉन लबॉक यांनी आसाम या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निओलिथिक साईट्स ज्या आहेत त्या डिस्कवर केलेल्या आहेत. आणि याच्या संदर्भामध्ये एक गोष्ट अजून महत्त्वाची आहे म्हणजे निओलिथिक एजला निओलिथिक हे नॉमनक्लेचर द्यायचं काम जॉन लबॉक यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे जॉन लबॉक यांची अजून एक गोष्ट लक्षात ठेवा. आसाम या ठिकाणी तर त्यांनी संशोधन केलं पण त्याचबरोबर निओलिथिक हे नॉमेनक्लेचरसुद्धा कोणी दिलेलं आहे? जॉन लबॉक यांनी दिलेलं आहे. मग या काळाच्या कॅरेक्टरिस्टिक्स ज्या आहेत त्या आपल्याला महत्त्वाच्या आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत निओलिथिक काळातल्या नवाश्मयुग आपण जे म्हणतो त्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य काय आहेत? तर कृषी महत्त्वाची वैशिष्ट्य काय आहेत पहा. पहिलं आहे कृषी, दुसरं आहे पशुपालन, ठीक आहे, तिसरं आहे चकाकीची पॉलिश्ड टूल, चकाकीची अवजारे, आणि चौथं आहे मातीची भांडी. मातीची भांडी जी दोन्ही प्रकारची आढळतात, हाताने तयार केलेली आणि चाकावरती तयार केलेली अशी दोन्ही पद्धतीची जी अर्धनवेअर्स जे आहे, पॉटरी जी आहे, मातीची भांडी जी आहे ती आपल्याला सापडतात कोणत्या युगामध्ये? तर निओलिथिक एजमध्ये. म्हणून ह्या गोष्टी दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ निओलिथिक एज. ठीक आहे. सो या काळामध्ये कोणकोणते स्टोन वापरले गेले? तर मोठ्या प्रमाणामध्ये इग्नियस रॉक जो आहे, अग्निज खडक जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वापरले गेले. ठीक आहे. आणि या काळामधली जी टेक्नॉलॉजी आहे टूल्स तयार करायची ती आहे फ्रिक्शन टेक्नॉलॉजी, म्हणजे घर्षण तंत्रज्ञान जे आहे ते आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आणि या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चाकाचा वापर झाला. चाकाचा वापर कशासाठी झाला? तर भांडी बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये चाकाचा वापर सर्वप्रथम झाला. ठीक आहे. ही काय आहे? तर ही आहेत निओलिथिक युगाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये. ठीक आहे. आता याच्यामध्ये अजून एक संकल्पना आहे आणि ती आहे संकल्पना निओलिथिक रिव्होल्यूशन. निओलिथिक रिव्होल्यूशन म्हणजे नवाश्म युगाच्या क्रांतीची संकल्पना या ठिकाणी खूप महत्त्वाची आहे. आणि ही संकल्पना गॉर्डन चाइल्ड यांनी सर्वप्रथम मांडली. गॉर्डन चाइल्ड यांनी सर्वप्रथम निओलिथिक रिव्होल्यूशन म्हणजे नवाश्म युगातील क्रांतीची संकल्पना मांडली. आता काय आहे ही क्रांतीची संकल्पना, नक्की काय आहे? तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की रिव्होल्यूशन म्हणजे काय, क्रांती म्हणजे काय. ही क्रांतीची जर डेफिनेशन पाहायला गेली ना तर हे खूप महत्त्वाची आहे. काय आहे क्रांती म्हणजे काय? तर प्राथमिक बदल याच्यामध्ये झालेले आहेत, सडन चेंजेस याच्यामध्ये झालेले आहेत. ते चेंजेस जे आहेत ते चेंजेस होण्यासाठी खूप कमी कालावधी लागलेला आहे, पण त्या चेंजेसमुळे झालेला परिणाम जो आहे तो खूप काळापर्यंत राहिलेला आहे. असे जे बदल आहेत, अशी जी क्रांती आहे त्याला काय म्हणतो आपण? असे जे बदल आहेत त्याला काय म्हणतो आपण? क्रांती असं त्याला नाव देतो. सो तुम्हाला माहिती असेल की आत्तापर्यंत आपण ऐकलं असेल अमेरिकन क्रांती, रशियन क्रांती, त्याच्यानंतर इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन, बरोबर आहे. या सगळ्या संकल्पना तुम्ही ऐकून आहेत तुम्हाला या सगळ्या संकल्पना. तुम्ही जर पाहिलं तर इतिहासाच्या काळामध्ये ह्या क्रांती होण्यासाठी खूप कमी कालखंड लागला, पण त्या क्रांतीची जी मुळं आहेत, त्या क्रांतीचे परिणाम जे आहेत ते परिणाम खूप काळापर्यंत म्हणजे आत्तापर्यंत सुद्धा त्या क्रांतीचे परिणाम तसेच आहेत. म्हणून क्रांती या शब्दाला महत्त्व आहे. क्रांती म्हणजे काय? असे बदल जे मूळ म्हणजे फंडामेंटल चेंजेस आहेत, मूळतः चेंजेस झालेले, मूळ संकल्पनांमध्ये चेंजेस झालेले आहेत. आणि ते चेंजेस असे आहेत
की जे छोट्या कालावधीमध्ये झालेले आहेत, पण त्याचा परिणाम जो आहे तो पुढे मोठा लॉंग टर्म आहे, त्याचे इन्फ्लुएन्स जो आहे तो लॉंग टर्म राहिलेला आहे. असे जे बदल आहेत त्याला काय म्हणतो आपण, क्रांती असं म्हणतो. मग आता हे निओलिथिक रिव्हॉल्युशन असं का म्हटले बरं गॉर्डन चाइल्ड? तर पहा, तुम्ही मेझोलिथिक एरा जो आहे तो किती काळासाठी राहिलेला आहे तुम्ही पाहिलं असेल. जर तुम्ही याच्या आधीचा पिरियड पाहिला, आपण ते पाहिलं होतं की लोअर पॅलिओलिथिक एज साधारण 10 लाख वर्ष चाललं. त्याच्यानंतर मिडल पॅलिओलिथिक एज साधारण 60,000 वर्ष चाललं. त्याच्यानंतर अप्पर पॅलिओलिथिक एज साधारण 30,000 वर्ष चाललं. पण जर मेझोलिथिक एज जर पाहिलं तर किती काळ आहे, फक्त 10,000 वर्षांपासून 8,000 वर्षांपर्यंत. म्हणजे केवळ 2,000 वर्षांमध्ये, म्हणजे तुम्ही पहा, जर पूर्ण इतिहासाचा कालखंड तुम्ही लक्षात घेतला तर त्या कालखंडामध्ये 2,000 वर्ष म्हणजे काहीच नाहीत. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? म्हणजे आपण जर म्हटलो 10,000 वर्षांमध्ये 1 मिनिट काहीतरी आहे का, त्याला काहीतरी म्हणजे 1 मिनिट म्हणजे खूप सडन चेंज झाला असं तुम्ही म्हणू शकता. किंवा 1 दिवस जरी आपण पाहिलं तरी 10 वर्षांमध्ये 1 दिवस म्हणजे खूप छोटा कालखंड झाला. तसाच प्रकार आहे की ह्या ज्या हे जे कालखंड आहेत त्या कालखंडांमध्ये जे बदल झालेत ते बदल आणि इथे जो बदल होण्यासाठी लागणारा वेळ आहे हा मेझोलिथिक एज टू निओलिथिक एज, हे जे ट्रान्झिशनचा पिरियड आहे तो फक्त 2 वर्षांचा आहे. म्हणजेच काय तर म्हणजे एकदम कमी कालावधीमध्ये बदल झालेले आहेत. मग आता बदल झाले म्हणजे कसे बदल झाले, तर तुम्ही पाहिलं असेल की जीवनशैलीमध्ये बदल झालेला आहे. म्हणजे आत्तापर्यंतची जी भटकी जीवनशैली होती ती आता कुठे कुठे शेती आणि पशुपालनामध्ये ती बदललेली आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो सिडेंटरी लाईफस्टाईल त्यांची झाली, भटकी त्यांची जीवनशैली संपूर्ण आता ते कुठे एका ठिकाणी स्थलांतरित होऊन एका ठिकाणी ते सेटल झालेले आहेत, सेटलमेंट इथे झालेली आहे. त्याच्यानंतर याच काळामध्ये तुम्हाला अजूनही गोष्टी जाणवतील, वातावरण बदल जे आहेत, वातावरणामध्ये सुद्धा स्थैर्य आलेलं आहे. त्याच्यानंतर ॲनिमल्समध्ये सुद्धा चेंजेस झालेले आहेत. त्याच्यामुळे टूल्स जे आहेत, टेक्निक्स जे आहेत ते सुद्धा प्रगत झालेली आहेत. सो हे जे चेंजेस होत चाललेले आहेत त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक गोष्ट कळली असेल की भटकी अवस्था संपून एका ठिकाणी सेटल झाल्यामुळे, शेती केल्यामुळे त्यांच्याकडे सरप्लस जे आपण फूड आहे ते आपण म्हणू शकतो त्यांच्याकडे आलेलं आहे. सरप्लस फूड आलं म्हणजेच काय, त्यांच्याकडे साठवणी झाली, म्हणजे इथे एक्सचेंज आले, म्हणजे ट्रेड वाढला म्हणजे व्यापार विनिमय वाढला. आणि मग असे जे एक्सचेंज हे जे आहे साईट्स जे आहेत म्हणजे देवाणघेवाण करण्याची ठिकाणं वाढली, व्यापार वाढला. मग एक एथिकल सोसायटी याच्यामधून तयार झाली. त्याच्यानंतर तुम्ही आता ह्याच्यामध्ये पेंटिंग्समध्ये पण पाहिलं असेल, हे जे पेंटिंग्स इथे झालेले आहेत या पेंटिंग्समध्ये प्रगत ह्याचं जीवन म्हणजे इथे पाहिलं आपण या पेंटिंग्समध्ये प्रगत समाजाचे चित्रण केलेले आहे. त्याच्यानंतर शिरस्त्राण वगैरे म्हणजे धार्मिक संकल्पनांचा विकास होत आहे. म्हणजेच काय की एक प्रकारे ह्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाले आणि हे जे बदल आहेत ते खूप काळापर्यंत तसेच राहिले. म्हणून ही जी संकल्पना आहे या संकल्पनांना आपण काय म्हणतो, याला म्हणतो आपण निओलिथिक रिव्हॉल्युशन. त्यालाच म्हणजेच काय तर नवाश्मयुगीन क्रांतीची संकल्पना, जी सगळ्यात प्रथम कुणी मांडली, गॉर्डन चाइल्ड. आता हे गॉर्डन चाइल्ड म्हणतात असे, या कॉजेस काय आहेत, या क्रांतीचे कॉजेस काय आहेत, कोणते घटक आहेत की ज्याच्यामुळे ही क्रांती घडून आली, तर याच्यामध्ये 2 घटक आहेत. एक म्हणजे परकीय प्रभावामुळे ही क्रांती घडली आणि दुसरा आहे एतद्देशीय प्रभावामुळे किंवा एतद्देशीय घटकांमुळे ही क्रांती घडून आली. आता परकीय प्रभावाचा जो सिद्धांत आहे तो गॉर्डन चाइल्ड यांनी मांडला आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या काळामध्ये मेसोपोटामिया जे आहे, मेसोपोटामिया या ठिकाणी सर्वात प्रथम शेतीच्या तंत्रज्ञानाचा विकास झाला आणि हेच तंत्रज्ञान हळूहळू सर्व भागामध्ये पसरलं. म्हणजे तुम्हाला कळलं असेल की आपण ज्यावेळेस क्रांतीची संकल्पना पाहिली त्यावेळेस शेतीचा विकास झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सरप्लस फूड अवेलेबल झालं. सरप्लस फूड त्याच्यानंतर मग सरप्लस फूड अवेलेबल झाल्यामुळे एक्सचेंज झालं, त्याच्यामधून ट्रेड निर्माण झाला.
त्याच्यानंतर ट्रेड निर्माण झाल्यामुळे ट्रेड सेंटर्स निर्माण झाले आणि अशा पद्धतीने प्रगती झाली. म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या मेसोपोटामियामध्ये जी शेतीचं तंत्रज्ञान विकसित झालं होतं त्याच्या प्रसारामुळे म्हणजेच परकीय प्रभावामुळे काय झालेलं आहे, तर ही क्रांती घडली असं त्यांचं मत आहे. आणि दुसरे जे आपले भारतीय संशोधक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की एतद्देशीय प्रभावामुळे ह्या गोष्टी घडल्या. आता एतद्देशीय प्रभाव म्हणजेच काय, तर लोकल इन्फ्लुएन्स. आता लोकल इन्फ्लुएन्स म्हणजे कसा, तर लोकल इन्फ्लुएन्स म्हणजे की त्या पर्टिक्युलर ठिकाणी होणारे जे एन्व्हायरमेंटल चेंजेस आहेत त्या एन्व्हायरमेंटलला चेंजेस अनुसरून त्या चेंजेसला अनुसरून इथल्या ज्या इथे जे शेतीचे तंत्रज्ञान वगैरे होतं यांच्यामध्ये चेंजेस झाले. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या ठिकाणी ज्या काळामध्ये एन्व्हायरमेंटल चेंजेस फास्ट झालेत त्या काळामध्ये ही जी डेव्हलपमेंट जी आहे ती डेव्हलपमेंटसुद्धा कशी झालेली आहे, फास्ट झालेली आहे. आणि ज्या काळामध्ये एन्व्हायरमेंटल चेंजेस स्लो झालेले आहेत त्यावेळेस सोसायटीमधली डेव्हलपमेंटसुद्धा काय झालेली आहे, स्लो झालेली आहे. म्हणूनच यांचं म्हणणं असं आहे की जे लोकल इन्फ्लुएन्सेस आहेत की एन्व्हायरमेंटल इन्फ्लुएन्सेस आहेत त्याच्या परिणामामुळे ही क्रांती घडलेली आहे. सो इथे परकीय घटकांचा जास्त प्रभाव नाही आहे. ठीक आहे. सो हे आपल्याला हे कोणत्या प्रभावाखाली आहे, हे इथलं निओलिथिक एज जे आहे तो पिरियड जो आहे तो कोणत्या घटकांच्या प्रभावाखाली आहे, परकीय घटकांच्या प्रभावाखाली आहे का एतद्देशीय घटकांच्या प्रभावाखाली आहे, हे पाहण्यासाठी आपण काय करूयात, सो निओलिथिक साईट्स ज्या आहेत त्या पाहूयात. सो निओलिथिक साईट्स ज्या आहेत महत्त्वाच्या, निओलिथिक साईट्स महत्त्वाच्या आहेत त्या आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये सगळ्यात पहिली जी आहे ती आहे नॉर्थ इंडियामधल्या साईट्स. कुठल्या, नॉर्थ वेस्ट इंडिया, वायव्येकडचा जो भाग आहे ना, नॉर्थ वेस्ट इंडिया या भागातला जो महत्त्वाचे प्लेसेस आहेत ते आपण पाहणार आहोत. सो तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की जी निओलिथिक एज जो आहे भारतामध्ये, निओलिथिक एज सर्वप्रथम कुठे आढळलं, तर नॉर्थ वेस्टर्न साईड जी आहे म्हणजे आत्ताचा वायव्येकडचा भाग ज्याच्यामध्ये मोस्टली बलुचिस्तान आणि अफगाणिस्तान हा जो प्रदेश आहे हा प्रदेश शक्यतो याच्यामध्ये येतो. सो नॉर्थ वेस्टर्न इंडिया जो आहे वायव्येकडचा भाग की ज्याच्यामध्ये बलुचिस्तान आणि अफगाणिस्तानचा भाग येतो. ठीक आहे. सो याच्यामध्ये सुद्धा महत्त्वाची साईट जी आहे ती आहे मेहरगड. आता मेहरगड जर तुम्ही पाहिलं तर मेहरगड ही साईट अशी आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की इथे परकीय प्रभावाचा जो सिद्धांत आहे हा इथं फोल ठरतो. मग इथे कोणता घटक आहे, तर इथं एतद्देशीय विकासाचा जो घटक आहे म्हणजे कंटिन्युअस डेव्हलपमेंट झालेली तुम्हाला आढळते. म्हणजे असं नाही आहे की हा जो मेहरगडचं ठिकाण आहे अचानकपणे निओलिथिक एजचे इथे निओलिथिक एज जो आहे तो इथं उद्भवलेला आहे, असं नाही आहे. या तुम्हाला जर मेहरगड हे ठिकाण जर पाहिलं तर याच्यामध्ये तुम्हाला कंटिन्युअस डेव्हलपमेंट दिसते. म्हणजे निरंतर विकासाची प्रक्रिया इथे तुम्हाला दिसते. म्हणजे असं नाही झालं अचानकपणे निओलिथिक एज आलेलं आहे, नाही. पहिल्यापासूनची पॅलिओलिथिक साईट्स पण इथे आढळतात, ते सुद्धा अवशेष आढळतात. त्याच्यानंतर मेझोलिथिक काळातले सुद्धा अवशेष आढळतात आणि निओलिथिक काळातले सुद्धा अवशेष इथे आढळतात. म्हणजे ही जी कंटिन्युअस डेव्हलपमेंट आहे ती तुम्हाला आढळते मेहरगड या ठिकाणी. म्हणूनच असं म्हणू शकतो आपण की या ठिकाणी जो नॉर्थ वेस्टर्न इंडिया आहे या ठिकाणी परकीय घटकांचा प्रभाव जो आहे हा जो सिद्धांत आहे हा फोल ठरतो आणि एतद्देशीय विकासाचा जो एतद्देशीय प्रभाव म्हणजे निरंतर विकासाचा जो सिद्धांत आहे तो इथे जास्त लागू ठरतो. सो याच्यासोबतच अजून काही महत्त्वाच्या साईट्स आहेत त्या आहेत राणा, गुंडी, किली, गुल मोहम्मद.
ठीक आहे. सो ही महत्त्वाची ठिकाणं आहेत बलुचिस्तान अफगाणिस्तान भागामधली, मेहरगड, रानागुंडी आणि किली गुल मोहम्मद. ठीक आहे. सो ही महत्त्वाची ठिकाणं आहेत की ज्या काळात ज्या ठिकाणी निओलिथिक एजेस जे आहेत की निओलिथिक साईट्स आपल्याला आढळतात. ठीक आहे. सो तुम्हाला हेही गोष्ट कळेल की हा जो मेहरगडचं ठिकाण आहे, या मेहरगडच्या ठिकाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॉटन म्हणजे कापूस, वीट म्हणजे गहू आणि फ्लॅक्सीड जे आहेत म्हणजे जवस, याचा मोठ्या प्रमाणामध्ये लागवडीचे अवशेष आपल्याला सापडतात. इथे प्रोडक्शन या गोष्टींचं होत होतं. सो तुम्हाला अजून एक गोष्ट कळेल की मेहरगड हे जे ठिकाण आहे, मेहरगड हे ठिकाण, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कॉपर स्मेल्टिंग जे आहे, ही टेक्निक मोठ्या प्रमाणामध्ये इथे वापरली गेली, कॉपर स्मेल्टिंग. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात येईल की मेहरगड हे ठिकाण हरप्पन सिव्हिलायझेशनचं एक खूप महत्त्वाचं ठिकाण आहे. आणि असं म्हटलं जातं की कॉटन कल्टिवेशन आणि कॉपर स्मेल्टिंगची टेक्निक जी आहे ती मेहरगडकडून हरप्पन सिव्हिलायझेशनला मिळाली. आलं लक्षात? म्हणूनच आपण जे म्हटलं ना की कंटिन्युअस डेव्हलपमेंट इथं झालेली आहे. सो मेहरगड हे ठिकाण सगळ्या त्यांनी एजेस पाहिलेले आहेत, पॅलिओलिथिक, मेझोलिथिक, निओलिथिक आणि पुढे चाल्कोलिथिक कल्चर जे आहे म्हणजे हरप्पन सिव्हिलायझेशन जे आहे यांना सुद्धा मेहरगड यांनी कॉटन कल्टिवेशन आणि कॉपर स्मेल्टिंगचे टेक्निक्स जे आहेत त्या दिलेल्या आहेत. ठीक आहे. सो म्हणून हे ठिकाण खूप महत्त्वाचं आहे की ज्याच्यामधून आपल्याला कळतं की या ठिकाणी एतद्देशीय जो प्रभाव आहेत, घटकांचे प्रभाव आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये होते. आता का मेहरगडच का? तर मेहरगड का तर कारण याचं जे जिओग्राफिकल त्याचं जी साईट जी आहे ती महत्त्वाची आहे. त्याचं जे ठिकाण आहे ते ठिकाण भौगोलिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं आहे. का? कारण की हे जे ठिकाण आहे ते कुठे येतं? मेहरगड हे ठिकाण बलुचिस्तान इथे येतं, बलुचिस्तान. आता हे जे ठिकाण आहे ना, हे कुठे कुठे म्हणजे त्याच्या आजूबाजूचा जर प्रदेश पाहिला तर हा प्रदेश येतो सिंधू नदीच्या खोऱ्यामधला प्रदेश. त्याच्यानंतर ह्याच्याच आजूबाजूला काय आहे? बलुचिस्तानची मैदानं सुद्धा आहेत, म्हणजे हा प्लेन आहे, मैदानी प्रदेश आहे. आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी तेहरानच्या टेकड्या ज्या आहेत, तेहरान म्हणजे कुठे येतं? साधारण इराकचा जो भाग जो आहे त्या भागामध्ये येतात. सो तेहरानच्या टेकड्या, बलुचिस्तानचे मैदाने आणि सिंधू नदीचे खोरे या प्रदेशामध्ये बसलेला मेहरगड हे ठिकाण आहे. म्हणूनच पहा काय आहे हे, या ठिकाणी फेवरेबल जॉग्राफिकल कंडिशन आहे. कशासाठी? ॲग्रिकल्चर आणि ॲनिमल रेअरिंगसाठीची फेवरेबल कंडिशन आहे. त्याच्यामुळे इथे मोठ्या प्रमाणामध्ये परत ती चेन, सरप्लस फूड, मग एक्सचेंज झाल्यामुळे ट्रेड तयार झाला, ट्रेड निर्माण झाल्यामुळे एक्सचेंज सेंटर्स तयार झाले, एक्सचेंज सेंटर तयार झाल्यामुळे सिटीज तयार झाल्या आणि त्याच्यामुळे सिव्हिलायझेशन तिथं तयार झालं. आणि हेच सिव्हिलायझेशन म्हणजे कोणतं आहे? हरप्पन सिव्हिलायझेशन. ठीक आहे, आले लक्षात? सो नॉर्थ वेस्टर्नमध्ये ह्या महत्त्वाच्या साईट्स आहेत. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत नॉर्थ इंडिया. सो नॉर्थ इंडियामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या निओलिथिक साईट्स आहेत त्या आपण पाहूयात. सो नॉर्थ इंडिया जो आहे म्हणजे याच्यामध्ये मोस्टली काश्मीरचा भाग येतो. कोणता भाग येतो? काश्मीरचा भाग. आणि इथे तुम्हाला लक्षात येईल की इथे जो गॉर्डन चाइल्ड यांचा परकीय घटकांचा प्रभावाचा जो सिद्धांत आहे तो जास्त लागू पडतो. एक्सटर्नल इन्फ्लुएन्स या ठिकाणी आपल्याला दिसतो. काय दिसतो? एक्सटर्नल इन्फ्लुएन्स आपल्याला दिसतो. एक्सटर्नल इन्फ्लुएन्स म्हणजे परकीय प्रभाव आपल्याला इथे दिसतो. का? कारण की इथे निओलिथिक एज जे आहे ना अचानकच उद्भव झालेला दिसतो. ठीक आहे, अचानक उद्भव झालेला दिसतो. याच्यामध्ये नो मेझोलिथिक एज म्हणजे मध्याश्म युगाचे कोणतेही अवशेष इथं आढळत नाही. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट इमर्जन्स ऑफ निओलिथिक एज म्हणजे अचानकपणे निओलिथिक एज जो आहे नवाश्म युगाचा उद्भव इथे झालेला दिसतो. मग हे असं अचानकच कसं काय होईल? केव्हा होऊ शकतं? ज्यावेळेस तिथं कुणीतरी बाहेरचा व्यक्ती येऊन राहिलेला आहे आणि बाहेरून त्यांनी टेक्निक्स आणल्या आणि अचानकपणे मग तिथून पुढे त्या टेक्निक्स ज्या आहेत त्या आजूबाजूच्या भागामध्ये पसरल्या. म्हणून याच्यामध्ये काश्मीरच्या भागामध्ये नॉर्थ इंडियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला परकीय प्रभाव आपल्याला दिसतो. मग आता इथली महत्त्वाचे ठिकाणं कोणती आहेत?
तर बुर्जहोम. बुर्जहोम हे ठिकाण इथलं खूप महत्त्वाचं आहे. बुर्जहोम अँड गुफकरल. सो बुर्जहोम अँड गुफकरल हे 2 ठिकाणे याच्यामध्ये खूप महत्त्वाची आहेत नॉर्थ इंडियामध्ये. आणि या काळातलं अजून एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या काळामधली लोक जी आहेत ना ती लोक पिट्समध्ये राहत असत. आता पिट्स म्हणजे काय तर खड्डे करून राहण्यात, जमिनीमध्ये खड्डे करायचे. पिट्स म्हणजे काय, खड्डे, जमिनीमध्ये खड्डे करायचे आणि त्या खड्ड्यांमध्ये राहायचं. सो अशी संकल्पना या नॉर्थ इंडियाच्या निओलिथिक साईट्सवरती आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यानंतर इथे जसं ह्युमन म्हणजे दफन मानवाला दफन करायची जशी पद्धत होती तसंच या ठिकाणी प्राण्यांना दफन करायची सुद्धा एक प्राण्यांचे दफन करायची एक पद्धत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सापडते. म्हणजे आपल्याला इथे ॲनिमल अँड ह्युमन ॲनिमल अँड ह्युमन बरियल्स आपल्याला दिसतात. आणि काही ठिकाणी मानवाबरोबर त्याच्या लाडक्या प्राण्याला सुद्धा दफन करायची या ठिकाणी पद्धत होती. अजून एक पद्धत या ठिकाणी होती ती म्हणजे लाल माती जी आहे ते म्हणजे ज्या दफन झालेली जी बॉडी असेल त्याच्यावरती, डेड बॉडीज जे असतील त्याच्यावरती लाल माती शिंपडण्याची सुद्धा पद्धत या ठिकाणी आपल्याला आढळते. सो हे पर्टिक्युलर त्या ठिकाणाचे वैशिष्ट्य आहेत ज्यावेळेस आपण नॉर्थ इंडिया काश्मीरचा भाग, मोस्टली बुर्जहोमचा भाग जो आहे तो आपण कन्सिडर करतो. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत तिसरा जो भाग आहे तो आहे मध्य भारत. मध्य भारत. सो मध्य भारत जो आहे याच्यामध्ये महत्त्वाची जी साईट आहे ती आहे बेलन रिव्हर व्हॅली. बेलन रिव्हर व्हॅली. इथे सुद्धा आपल्याला काय जातो तो इंटरनल इन्फ्लुएन्स म्हणजे एतद्देशीय प्रभाव, घटकांचा प्रभाव जो आहे तो इथे आढळतो. म्हणजेच काय इथे काय आहे, अगेन काय आहे, कंटिन्युअस डेव्हलपमेंट आहे. म्हणजे आपल्याला इथं पॅलिओलिथिक, मिझोलिथिक, निओलिथिक या सगळ्या जे स्टेजेस जे आहेत या सगळ्या स्टेजेस आपल्याला इथे आढळतात. मग आता याच्यामधले महत्त्वाची ठिकाणं कोणती आहेत तर पहा, महत्त्वाची ठिकाणं आहेत कोल्डिहारा, त्याच्यानंतर महागडा, त्याच्यानंतर चोपनी मंडो आणि सिडुरिया. ही जी ठिकाणं आहेत ही ठिकाणं महत्त्वाची आहेत. मग आता इथले पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत या ठिकाणाचे, मध्य भारतामधल्या ठिकाणाचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत तर निओलिथिक कॅरेक्टरिस्टिक जे आहेत ना म्हणजे कृषी, पशुपालन, मातीची भांडी, पॉलिश्ड वेअर ह्या तर सगळ्या गोष्टी इथे आढळतातच. पण याचप्रमाणे या ठिकाणी फॅमिली पॅटर्न्स जे आहेत, फॅमिली सिस्टीम आढळते. त्याच्यानंतर कुडाची घरं जी असतात, मड हाऊसेस जे आहेत ते इथे आढळतात. त्याचप्रमाणे इथे स्टँडर्डाइज अर्धनवेअर्स सापडतात म्हणजे प्रमाणीकृत मातीची भांडी. म्हणजेच काय की एकसारखी भांडी सगळीकडे आढळतात. म्हणजे तुम्हाला लक्षात येत असेल की एकाच ठिकाणी इंडस्ट्री आहे तिथंच सगळी भांडी तयार केली जातात आणि नंतर ती डिस्ट्रीब्यूट केली जातात असा प्रकार कदाचित इथे असावा. म्हणून म्हटलं जातं की प्रमाणीकृत स्टँडर्डाइज अर्धनवेअर्स इथे सापडतात. मोठ्या प्रमाणामध्ये राईस कल्टिवेशन जे आहे ते या भागामध्ये आपल्याला आढळून येतं. त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी जी अन्न प्रक्रिया करणारी अवजारे जी आहेत ती पण म्हणजे एक्झाम्पल खलबत्ता ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी आढळून आलेली आहेत. सो पर्टिक्युलरली या भागाची ही वैशिष्ट्ये आहेत जिथे परत एकदा सांगते फॅमिली सिस्टीम्स, कुडाची घरे आढळतात, त्याच्यानंतर प्रमाणीकृत मृद भांडी आढळतात, त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये राईस कल्टिवेशन सापडतं आणि त्याचप्रमाणे अन्न प्रक्रिया करण्यासाठीची जी अवजारे आहेत ती अवजारे सुद्धा आपल्याला या ठिकाणी सापडली जातात. ही त्या ठिकाणची पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो आहे मिड गँगॅटिक व्हॅली. मिड गँगॅटिक व्हॅली म्हणजे गंगेच्या खोऱ्याचा जो प्रदेश आहे तो इथं येतो. आता याच्यामध्ये सुद्धा काय आहे, इट इज ऑल्सो रिलेटेड टू द इंटरनल इन्फ्लुएन्स म्हणजे एतद्देशीय प्रभाव जो आहे तो याच्या ठिकाणी आढळतो. कंटिन्युअस डेव्हलपमेंट आपल्याला इथे सापडते. ठीक आहे. सो याच्यामधली महत्त्वाची जी ठिकाणं आहेत ती पहा, सहा गुंडा, नरहन,
चिरुंड आणि सोनुवार ही महत्त्वाची ठिकाणं आहेत. परत एकदा सांगते, सहागडा, नरहान, चिरुंड आणि सोनुवार. याच्यामध्ये चिरुंड जे आहे हा MCQ आहे, तुम्ही लक्षात घ्या. चिरुंड जे बिहारमध्ये आहे, इथे मोठ्या प्रमाणामध्ये बोन टूल्स सापडलेले आहेत. हाडांपासून तयार केलेली अवजारे सापडली आहेत. आता याच्या मागचं कारण काय आहे? कारण की इथले कॅरेक्टरिस्टिक्स. कारण काय आहे? इथले कॅरेक्टरिस्टिक्स. इथे काय आढळतं आपल्याला? लिमिटेड डेव्हलपमेंट इन ॲग्रिकल्चर. लिमिटेड डेव्हलपमेंट इन ॲग्रिकल्चर. वाय? बिकॉज ऑफ हाय रेनफॉल. इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो. हा जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये रेनफॉल इथे होतो. मान्सून रिजन आहे, त्याच्यामुळे काय होतं इथे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडल्यामुळे घनदाट जंगल आढळतं आणि ते घनदाट जंगल तोडण्यासाठीची अवजारे मात्र अजून आपल्याकडे डेव्हलप झालेली नव्हती. म्हणून या काळामध्ये शेतीचं जे डेव्हलपमेंट आहे आणि प्रसार आहे तो मर्यादित डेव्हलपमेंट आणि प्रसार आहे. परंतु या ठिकाणी पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे दुबार शेतीची जी पद्धत आहे, म्हणजे एका वर्षामध्ये 2 पिकं घेणं, ही पद्धत आपल्याला या ठिकाणी आढळते. आणि शेतीचं लिमिटेड प्रसार झाल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पशुपालन केलं जायचं. ठीक आहे, सिडेंटरी लाईफस्टाईल होती, म्हणजे एका ठिकाणी वास्तव्यात ते असायचे. सो त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात पशुपालन केलं जायचं आणि याचमुळे काय आहे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बोन टूल्स या ठिकाणी आढळतात. त्याचप्रमाणे गायींचे गोठे जे आहेत, कॅटल हर्ड आपण जे म्हणतो, गायींचे गोठे जे आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी सापडलेले आहेत. हे आपल्याला काय सांगतं? तर शेतीची मर्यादित विकास आहे, शेतीचा मर्यादित प्रसार आहे, परंतु पशुपालनावरती जास्तीत जास्त भर इथे दिलेला आहे. आता याच्यानंतरचा जो भाग आहे तो आहे ईस्ट इंडिया. म्हणजे पूर्वेकडचा जो भाग आहे, जो मोस्टली आसामचा भाग आहे. आणि या ठिकाणी मात्र आपल्याला काय दिसतं? परकीय, म्हणजे एक्सटर्नल इन्फ्लुएन्स आपल्याला इथे दिसतो. परकीय प्रभावाखाली हा प्रदेश आहे हे आपल्याला इथे दिसतं. एक्सटर्नल इन्फ्लुएन्स आहे. आणि याच्यामधले जे प्लेसेस आहेत ते प्लेसेस लक्षात ठेवायचे. कोणकोणते प्लेसेस आहेत? दाऊजली, हाडिंग, त्याच्यानंतर पांडू, राजर, दिबी जो वेस्ट बेंगॉलमध्ये येतो, आणि बरुदिहा जो झारखंडमध्ये येतो. ठीक आहे. सो पाऊजली हाडिंग जो आसाममध्ये आहे, पांडू राजन दिबी जो वेस्ट बेंगॉलमध्ये आहे, आणि बारुदिहा जो झारखंडमध्ये सापडतं. ठीक आहे. सो ही ठिकाणं, ईस्ट इंडियामधली ही ठिकाणं खूप महत्त्वाची आहे. अगेन महत्त्वाचं काय आहे इथे? एक्सटर्नल इन्फ्लुएन्स आहे, म्हणजेच काय अचानक उद्भव झालेला आहे, निओलिथिक एजचा अचानक उद्भव आहे. अगेन काय आहे इथे? हाय रेनफॉल, मोठ्या प्रमाणामध्ये रेनफॉल या ठिकाणी होतो, पर्जन्य मोठ्या प्रमाणावरती आहे, त्याच्यामुळे शेतीचा मर्यादित विकास आहे. त्याच्यानंतर मर्यादित वस्तीसुद्धा आहे, मानव वस्तीसुद्धा काय आहे? मर्यादित आहे. आणि म्हणूनच ॲनिमल रिअरिंग जे आहे, ॲनिमल रिअरिंग म्हणजे पशुपालनावरती जास्त भर या ठिकाणी आढळतो. त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो आहे साऊथ इंडियाचा भाग. सो साऊथ इंडियाचा भाग जो आहे इथे सुद्धा आपल्याला काय दिसतं? एक्सटर्नल इन्फ्लुएन्स आहे, अचानक उद्भव झालेला आहे. त्याचप्रमाणे इथे काही ठिकाणं अशी आहेत की जिथे आपल्याला राखेचे ढीग आढळतात. काही ठिकाणं आहेत जिथे आपल्याला राखेचे ढीग आढळतात. हे राखेचे ढीग जे आहेत, ही अशी जी पद्धत होती त्या काळामध्ये इराण, इराक या ठिकाणी हे राखेचे ढीग करायची पद्धत आढळायची. बलुचिस्तान या ठिकाणी ही पद्धत आढळायची. म्हणूनच आपल्याला असं दिसतं की याच्यावरती साऊथ इंडियामधले जे निओलिथिक साईट्स आहेत त्याच्यावरती एक्सटर्नल इन्फ्लुएन्स असावा, ही गोष्ट इथे समजतं. आता इथे काय आहे? साऊथ इंडिया जो आहे, सो मोस्टली इथे सुपीक जमीन अवेलेबल नव्हती, पाण्याचं प्रमाण, पर्जन्याचं प्रमाण एवढं जास्त नव्हतं, म्हणून इथे ॲग्रिकल्चर जो आहे हे ॲग्रिकल्चर लिमिटेड होतं. आणि मोस्टली इथे भरड धान्य जी आहेत,
भरड धान्य जी आहेत ती इथे जास्त घेतली जायची. परंतु अजून एक गोष्ट इथे खूप महत्त्वाची आहे, ते म्हणजे काय, तर साऊथ इंडियाच्या निओलिथिक साईट्स जे आहे त्यांचा देर इज ट्रेड रिलेशन, त्यांचं ट्रेड रिलेशन होतं कोणासोबत, तर जोरवे सिव्हिलायझेशन. म्हणजे त्या काळामध्ये समकालीन महाराष्ट्रामध्ये जोरवे सिव्हिलायझेशन चालू होतं आणि या जोरवे सिव्हिलायझेशन बरोबर या लोकांचे ट्रेड रिलेशन्स होते. हे आपल्याला दिसून येतं कशावरून, तर साऊथ इंडियामध्ये जोरवे कल्चर्समधली मोठ्या प्रमाणामध्ये मातीची भांडी आढळलेली आहेत, अवजारे सुद्धा आढळलेली आहेत. त्याच्यावरून आपल्याला समजतं की देर इज ट्रेड रिलेशन बिटवीन जोरवे सिव्हिलायझेशन अँड निओलिथिक साईट्स ऑफ साऊथ इंडिया. ठीक आहे. सो आता याच्यातले महत्त्वाची ठिकाणं कोणकोणती आहेत, तर कर्नाटकामधली कुपगळ, त्याच्यानंतर संगनकल्लू, त्याच्यानंतर ब्रह्मगिरी आणि मस्की. तुम्ही याच्यातले काही शब्द ऐकले असतील, काही शब्द तुम्हाला खूपच नवीन वाटत असतील, काही शब्द खूपच नवीन वाटत असतील. ठीक आहे. सो आता तुम्हाला त्या गोष्टी लक्षात ठेवण्याच्या शिवाय पर्याय नाही आहे. ठीक आहे. सो काही ईस्ट इंडियामधली, साऊथ इंडियामधली खूपच नवीन ठिकाणांची नावं आहेत, ती लक्षात ठेवा. सो कर्नाटकामध्ये कुपगळ, त्याच्यानंतर संगनकल्लू, ब्रह्मगिरी आणि मस्की. त्याच्यानंतर आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशमधलं पुतनूर आणि पलवाय आणि तमिळनाडूमधलं पीयमपल्ली. आले लक्षात. सो ही महत्त्वाची निओलिथिक साईट्स ज्या आहेत, नवाश्मयुगीन साईट्स ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी आढळतात. ठीक आहे. सो आत्तापर्यंत आपण काय पाहिलं, तर पॅलिओलिथिक जे लिथिक एजेस आहेत त्याच्यामधलं पॅलिओलिथिकमध्ये लोअर, मिडल आणि अप्पर पॅलिओलिथिक एज, मेझोलिथिक एज आणि निओलिथिक एज. निओलिथिक एज या प्रत्येका ठिकाणी आपण त्यांच्या पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स पाहिल्या, कोणकोणती हत्यारे अवजारे वापरायचे, त्याच्यासाठी कोणकोणत्या दगडाचा वापर करायचा, तंत्रज्ञानाचा वापर करायचा, त्या ठिकाणाचे महत्त्वाचे साईट्स जे आहेत त्यासुद्धा आपण पाहिल्या. त्याच्यानंतर कोणते व्यवसाय तिथं प्रसिद्ध होते ते सुद्धा आपण पाहिले. त्याच्यानंतर निओलिथिक क्रांतीची संकल्पना आपण पाहिली आणि त्या निओलिथिक क्रांतीच्या संकल्पनेवरून भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणी कोणकोणत्या कोणकोणत्या ह्याचा प्रभाव होता, सिद्धांत आपण पाहिले. त्या दोन सिद्धांतामध्ये एक्सटर्नल आणि इंटरनल इन्फ्लुएन्स पाहिलं. तो जो आहे त्या प्रभावाखाली असणारी जी ठिकाणं आहेत ती सुद्धा आपण पाहिली. जसं तुम्हाला लक्षात येईल की साऊथ इंडिया, ईस्ट इंडिया, त्याच्यानंतर साऊथ इंडिया, ईस्ट इंडिया आणि नॉर्थ इंडिया, ह्या 3 साईट्स ज्या आहेत या ठिकाणी तुम्हाला एक्सटर्नल इन्फ्लुएन्स आढळतो. म्हणजे कंटिन्युअस डेव्हलपमेंट नाही आहे, परंतु तेच जर नॉर्थ वेस्टर्न इंडिया आणि मिड गँगेटिक व्हॅली आणि मध्य भारत हा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये तुम्हाला इंटरनल इन्फ्लुएन्स आढळतो, म्हणजे कंटिन्युअस डेव्हलपमेंट आढळते. सो ह्या 2 गोष्टी तुम्हाला कळल्या असतील. ठीक आहे. सो आत्तापर्यंत आपण हे पाहिलं. आता पुढचा जो आपला लेक्चर असेल त्याच्यामध्ये आपण